मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। अलिबाग जवळील कोर्ले समुद्रकिनारी आढळलेली संशयास्पद बोट बेपत्ता। तटरक्षक दल आणि पोलिसांच्या माध्यमातून आता या बोटीचा शोध सुरू। हेलिकॉप्टरच्या माध्यमातून शोध सुरू असल्याची माहिती। पुढील 7 दिवस महाराष्ट्रात अतिमुसळधार पावसाचा इशारा। कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा अंदाज, तर मराठवाड्यात सुद्धा अतिमुसळधार पावसाची शक्यता। येत्या 24 ते 48 तासांसाठी विदर्भात पावसाचा ऑरेंज अलर्ट। मुसळधार पाऊस बरसण्याची शक्यता। आज चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदियामध्ये जोरदार पाऊस होण्याचाही अंदाज। नदीच्या पाणी पातळीत वाढ झालेली असताना गोदा काठावर आरती। गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवल्यामुळे पाणी पातळीत मोठी वाढ। नाशिकच्या रामकुंड परिसरामध्ये पूरस्थिती। पालघर जिल्ह्यात आज पावसाचा रेड अलर्ट, तर प्रशासनाकडून सतर्कता म्हणून सर्व शाळांना सुट्टी जाहीर। अत्यावश्यक काम असेल तरच घराबाहेर पडण्याचं आवाहन। हिंदी धोरण वादावर अशोक सराफ यांनी बोलणं टाळलं, तर चांगल्या दिवशी तो विषय का काढता असं म्हणत प्रशांत दामलेंची सुद्धा नो कमेंट। हिंदी भाषेवरून ठाकरे बंधूंनी घेतलेल्या भूमिकेनंतर भाजप अमराठींच्या बाजूनं। भाजपकडनं मुंबईसाठी मोर्चे बांधणी सुरू झाल्याची चर्चा। अमराठींवरील मारहाण सहन करणार नसल्याची भूमिका। मराठी प्रेमींची ताकद काल आपण पाहिली। महाराष्ट्र एकत्र येतोय, मग दिल्लीच्या पुढे झुकणाऱ्या भाजपच्या पोटात दुखणारच। आदित्य ठाकरेंचा पलटवार। मनसेच्या आंदोलनाची आशिष शेलार यांच्याकडून पहलगाम हल्ल्याशी तुलना। पहलगाममध्ये धर्म विचारून निष्पाप हिंदूंना गोळ्या झाडल्या, इथे निष्पाप हिंदूंना भाषा विचारून चोपलं जात आहे। शेलारांचा हल्लाबोल। आमची भावकी एकत्र झाली आहे, आमच्या नादाला लागू नका। मनसे नेते अविनाश जाधवांचा भाजपवर निशाणा। तर ज्या पाकिस्ताननं आपल्या नागरिकांना मारलं त्यांच्याशी फक्त युद्धाचं नाटक केलं, जाधवांची टीका। ठाकरे बंधू एकत्र येऊन शेवट मात्र शून्य असेल। जो सत्तेसाठी हापापलेला आहे तो कधीही पाठीत खंजीर खुपसू शकतो। निलेश राणेंचा ट्विट करत उद्धव ठाकरेंवर घणाघात। हिंदीबाबतचा GR रद्द झाला, त्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्राचा सहभाग। पण कोणी श्रेयासाठी मेळावा घेत असेल तर हरकत नाही। काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाणांचा ठाकरे बंधूंवर निशाणा। BMC निवडणुकीमध्ये स्वबळावर लढायचं की नाही या संदर्भात स्थानिक पातळीवर निर्णय, तर काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडून भूमिका स्पष्ट। आजच्या या बैठकीत अंतिम निर्णय होणार। पुण्यात हातात कोयता घेत गांधीजींच्या पुतळ्याची विटंबना करण्याचा प्रयत्न। पुणे रेल्वे स्थानक परिसरातली घटना। आरोपी सूरज शुक्ला पोलिसांच्या ताब्यात। इंजिनिअरिंगमध्ये नापास झाल्यानं पुण्यातल्या तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न। राजाराम पुलावरून नदीपात्रात मारली उडी, अग्निशमन दलाच्या जवानांनी वाचवले तरुणाचे प्राण। अमेरिकेतील टेक्सासमध्ये पुरामुळे अक्षरशः कहर। मृतांचा आकडा आता 82 वर। मदत आणि बचाव कार्य सुरू। भारताचा 57 वर्षांनी बर्मिंगहॅममध्ये इंग्लंड विरुद्ध पहिला विजय। दुसऱ्या कसोटीत इंग्लंडवर 336 धावांनी मात। कर्णधार शुभमन गिलसह सिराज, आकाशदीपची विक्रमी कामगिरी। एलॉन मस्क यांच्याकडनं नवीन राजकीय पक्षाची स्थापना। ट्रम्प यांच्याशी असलेल्या मतभेदाच्या पार्श्वभूमीवर मस्क यांच्याकडून अमेरिका पार्टी सुरू, तर 2028ची अध्यक्षपदाची निवडणूक लढण्याची सुद्धा शक्यता। मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी।